तुझसे दूर सही और तू मुझसे अनजान सही, तेरा साथ नहीं पाऊँ तो खैर तेरा अरमान सही। हो ये अरमान है शोर नहीं हो, खामोशी के मेले हो, इस दुनिया में कोई नहीं हो, हम दोनों ही अकेले हो। तेरे सपने देख रहा हूँ और मेरा अब काम है क्या, सागर जैसी आँखों वाली ये तो बता तेरा नाम है क्या, चेहरा है या चांद खिला है, जुल्फ घनेरी शाम है क्या, सागर जैसी आँखों वाली ये तो बता तेरा नाम है क्या। हे जे प्रेम प्रकरण आहे ना, त्याच्यामध्ये गाण्यामध्ये लक्षात येतंय की त्याला फक्त बघतच राहायचं आहे का काही ॲक्शन पण घ्यायचे. बोलाचीच भात आणि बोलाचीच कढी खाऊन या सुखी कोण झाला. नुसतं विचार करत बसून थोडी पुढं जात असतं कोणत्या गोष्टी, काहीतरी त्याच्यासाठी ॲक्शन घ्यावं लागत असते. हे बघून ना मला महाभारतातला एक सीन आठवतोय. श्रीकृष्ण सुभद्रा आणि पार्थच्या प्रेम प्रकरणामध्ये असाच एक सीन क्रिएट करतात. त्या दोघांना कळतच नाही की आता झालं तर आहे हे सगळं, पण करायचं काय आता याच्या पुढे. मग कळत न कळतपणे कृष्णच आयडिया देतात पार्थला आणि सुभद्रेला पळून जाण्याचा. अर्थात ते त्यांच्या वेगळ्या पद्धतीनं सांगतात, पण त्यांना कळून जातं. तसंच वेगवेगळ्या गोष्टींमध्ये, अर्थात चांगल्या गोष्टींमध्ये सुद्धा भगवंत आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी आयडिया देतात, फक्त आपल्याला ते फॉलो करायचे असतात. टेक ॲक्शन. ओके.